तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की आता जान्हवीसमोर जयंतचं सत्य येणार आहे. म्हणजे जयंतने जान्हवीपासून लपून काय काय केलेलं आहे हे सगळं आता जान्हवीला समजणार आहे. आणि मग त्याचबरोबर जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळून पळून जाण्यासाठी खूप मोठा प्लॅन करणार आहे. आणि मग त्यानंतर ती विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर लक्ष्मी निवास या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जयंतच्या घरी पोलीस आलेले असतात आणि त्या पोलिसांबरोबर जयंतच्या घरी काम करणाऱ्या वॉचमॅनची बायकोसुद्धा असते. आणि तिने आरोप केलेला असतो की माझा नवरा इथेच काम करायचा आणि याच ठिकाणावरून तो गायब झालेला आहे. आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की पोलीस म्हणतात की आम्हाला CCTV फुटेज चेक करावे लागतील, त्यातून आम्हाला बरीच काही माहिती मिळेल. आणि मग घरामध्ये CCTV आहेत हे समजल्यानंतर जान्हवीला मोठा धक्काच बसतो. ती जयंतला विचारते की जयंत, घरामध्ये CCTV आहेत? आणि मग हे ऐकल्यानंतर जयंतला काय उत्तर द्यावं काही समजत नसतं. जान्हवीचा तो हात पकडत असतो आणि म्हणतो की जान्हवी, मी तुला सगळं काही समजावून सांगतो. आणि मग तेवढ्यातच जान्हवी त्याचा हात झटकून टाकते. तर यावरूनच जान्हवीला समजतं की जयंतने तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये सुद्धा CCTV लावलेले आहेत. तर अशा प्रकारे हळूहळू जयंतचा खरा चेहरा हा जान्हवीसमोर येत जाणार आहे. आणि जेव्हा जयंतचा खरा चेहरा पूर्णपणे जान्हवीसमोर येतो तेव्हा जान्हवी जयंतला सोडून पळून जाण्यासाठी एक खूप मोठा प्लॅन करते. तो म्हणजे असा की जान्हवी जयंतच्या जाळ्यातून सुटण्यासाठी खोटं खोटं मरण्याचं नाटक करते. तर जान्हवी खोटं खोटं मरण्याचं नाटक करते हे आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं. लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला जान्हवी खोटं मरण्याचं नाटक करते. तर होतं असं, जयंतचा खरा चेहरा जान्हवीसमोर आल्यानंतर जान्हवीला जयंतबरोबर 1 मिनिटसुद्धा राहणं अवघड होत असतं. ती अनेक प्रयत्न करते जयंतच्या जाळ्यातून सुटण्याचा, पण जयंत तिला काही करून जाऊ देत नसतो. मग ते एक दिवस बाहेर फिरण्यासाठी येतात आणि मग त्यानंतर ते एका बोटीवरती येतात. आणि मग जान्हवीला वाटतं की हीच एक माझ्यासाठी संधी आहे. आणि मग जान्हवी जयंतला म्हणते की आपण एक गेम खेळूया. आणि मग जान्हवी जयंतला एका खुर्चीला बांधून टाकते. जयंतला वाटतं की जान्हवी खरंच माझ्याबरोबर कोणता तरी एक गेम खेळणार आहे, पण जान्हवी तसं काय करत नाही. खुर्चीला जयंतला बांधून टाकते आणि जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारते. आणि हे बघून जयंतला मोठा धक्काच बसतो. तो स्वतःला कसा तरी सोडवतो आणि जान्हवीचा शोध घेऊ लागतो. तो समुद्राच्या किनाऱ्यावर सुद्धा येतो आणि जान्हवीला शोधू लागतो, पण जान्हवी त्याला कुठेच मिळत नाही. आणि मग पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की जयंत जान्हवीच्या घरी जातो आणि सगळ्यांना सांगतो की जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडली आणि तिचं निधन झालेलं आहे. आणि मग हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आणि मग पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की हॉलमध्ये जान्हवीचा फोटो ठेवलेला असतो आणि त्या ठिकाणी सगळे जमा झालेले असतात आणि जान्हवीची आठवण काढून रडत असतात. जयंत सुद्धा त्या ठिकाणी असतो आणि जान्हवीची आठवण काढून रडत असतो. आणि मग त्याच भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवीचं निधन झालेलं नसतं. जान्हवी ही समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते. आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की रात्र झालेली असते आणि जान्हवी लपून लक्ष्मी निवास यांच्या रूममध्ये येते आणि लक्ष्मीच्या पायापाशी बसून ती रडत राहते. आणि मग तेवढ्यातच लक्ष्मीला जाग येते. जान्हवीला बघून तिला मोठा धक्काच बसतो आणि त्याचबरोबर तिला आनंदसुद्धा होतो. ती जान्हवीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे? जयंतने तर आम्हाला सांगितलं की तुझं निधन झालेलं आहे. मग जान्हवी लक्ष्मीला सगळा घडलेला प्रकार सांगते. ती सांगते की जयंत तिला आधीपासून कशा प्रकारे त्रास देत होता. आणि मग लक्ष्मी ठरवते की आता काही झालं तरी जान्हवीला आता जयंतकडे पाठवायचं नाही. मग लक्ष्मी म्हणते की तो आता इथेच राहा, पण जान्हवी तिला सांगते की नाही, जयंत हा खूप क्रूर आहे. तो मला परत मिळवण्यासाठी काही करू शकतो, त्यामुळे मला काही दिवस जयंतपासून लपावंच लागेल. आणि मग असं म्हणून जान्हवी तिथून निघून जाते. आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात येतं की जान्हवीच्या आजीची तब्येत खराब झालेली असते आणि जान्हवीच्या आजीला बघण्यासाठी जयंत लक्ष्मी निवास यांच्या घरी येतो. आणि मग तिथे आल्यानंतर त्याला जान्हवीच्या पायातील एक पैंजण दिसतं. तो हातामध्ये उचलून बघतो आणि त्याला कळतं की हे तर जान्हवीचंच पैंजण आहे. आणि मग त्याला समजतं की जान्हवी कदाचित जिवंत आहे आणि ती माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. मग जयंत ठरवतो की आता जान्हवीला काही करून शोधून काढायचं. आणि मग पुढे जयंत हा जान्हवीचा शोध घेऊ लागतो. तर इकडे आपण पाहतो की जान्हवी ही विश्वाच्या घरी येऊन राहत असते आणि त्या ठिकाणी तिचं नाव तिने चंदना सांगितलेलं असतं आणि त्या ठिकाणी ती मोलकरीण म्हणून काम करत असते. पण ती विश्वाच्या समोर येत नसते. जेव्हा विश्वा तिच्या समोर येत असतो तेव्हा ती साडी नेतून तिचं झाकून घेत असते किंवा मग दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते. आणि विश्वाला हेच वाटत असतं की घरी चंदना या नावाची नवीन कोणती तरी मोलकरीण आलेली आहे. ती जान्हवी आहे हे विश्वाला माहीत नसतं. आणि मग पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे ही बातमी पेपरमध्ये आलेली असते आणि ती बातमी विश्वा वाचतो. आणि ही बातमी वाचल्यानंतर विश्वाला मोठा धक्काच बसतो. आणि त्याच भागामध्ये आपल्याला रात्रीचा एक सीन दाखवला जातो ज्यामध्ये जान्हवीला खूप एकटं वाटत असतं. त्यामुळे ती बाहेर येऊन बसलेली असते आणि गाणं म्हणत असते आणि विश्वाला जान्हवीचा आवाज ऐकू जातो. आणि जान्हवीचा आवाज ऐकल्यानंतर विश्वाला वाटतं की जान्हवीवर माझं किती प्रेम होतं. जान्हवी या जगामध्ये नाही तरी सुद्धा मला जान्हवीचा आवाज ऐकू येतोय. त्यालाही माहीत नसतं की जान्हवी बाहेर आहे आणि जान्हवी खरंच गाणं म्हणत आहे. आणि मग जुनं सगळं काय आठवून विश्वा रडत बसतो. तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे.
लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. म्हणूनच लवकरच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा हे सगळं पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत पाहता जयंतचा खरा चेहरा लवकरच जान्हवी समोर येणार आहे आणि जयंतच्या तावडीतून सुटण्यासाठी ती खोटं मरण्याचं नाटक करणार आहे. आणि मग पुढे आपल्याला विश्वा हा जान्हवीला जयंतच्या तावडीतून कायमचं सोडवताना दिसणार आहे. कारण पुढे आपल्याला मालिकेचा हिरो विश्वा दाखवण्यात येणार आहे. तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जान्हवी हे जयंतला सोडून पळून जाणार आहे. हा भाग तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.